माझ्या नवीन चॅनलची सुरुवात झाली आहे। नमस्कार, मी जुईली। जर्नी विथ जुईलीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आता मी आहे माझ्या मुंबईच्या घरी, जिथे माझा जन्म झाला, जिथे मी लहानाचे मोठे झाले, जिथे माझं संपूर्ण शिक्षण झालं आणि इथूनच आज मी एक माझी नवीन जर्नी सुरुवात करते। आज मी जाणार आहे माझ्या कोकणातल्या गावी। कोणत्या गावी आणि कशासाठी हे जाणून घ्यायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुर्तास आपण जाऊया रेल्वे स्टेशनवर, कारण आजची जर्नी आपण कोकण रेल्वेने करणार आहोत। सीएसएमटी स्टेशनला मी पोहोचले आता आणि माझी ट्रेन आत्ताशी येते स्टेशनवर। आजच्या वेळी मी तिकीट काढायला गेले, त्यामुळे मला रिझर्वेशन काय मिळालेलं नाही आहे, त्यामुळे आपला आजचा प्रवास जनरल डब्यातून जाऊन आपली जनरलमध्ये सीट बघूया। क्वीन म्हटलं जाते या ट्रेनला, बघूया काय काय मिळतं। त्यामुळे जरा टेन्शन होतं की जनरल डब्यामध्ये गर्दी वगैरे असेल, सीट वगैरे मिळणार नाही। पण सीएसएमटीवरून ट्रेन पकडली, त्यामुळे मला अगदी विंडो सीट मिळाली आहे। त्याच्यामुळे मला कसलं अजिबात रिग्रेट होत नाही आहे की मला तिकीट मिळालेली नाही। समोरच्या विंडोवरून या विंडोवर बसले, कारण की ट्रेन अशी जाणार आहे। माझ्या घरापासून सीएसएमटी फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर आहे। सकाळी जेव्हा मी निघाले लोकलने तेव्हा काळोख होता आणि त्यामुळे जास्त काही मला दाखवता आलं नाही। आता उजेड पडला, त्यामुळे मी बरेच दृश्य दाखवू शकते। माझ्या मम्मीने मला सकाळी नाश्त्यामध्ये घावणे दिले, ते मी खाते। माझ्या मम्मीने दुपारच्या जेवणामध्ये मला बिर्याणी दिली होती, पण मला काही राहत नाही आहे, त्यामुळे मी थोडीशी आत्ताच खाते। ट्रेन काय अजून सुटलेली नाही आहे, तोपर्यंत आपण कॉफीचा आनंद घेऊया। ट्रेनमध्ये सँडविच आले सकाळी सकाळी, पहिला नाश्ता, कॉफी नंतर। नवीन ट्रेनमध्ये कचरा विल्हेवाटीची ज्या सोयी केल्या त्या खूप चांगल्या केल्या। तर जेव्हा कधी तुम्ही प्रवास कराल तर इथे जसं दिसतंय बाहेर कचरा फेकलेला, ते कधी करू नका, कारण त्यांनी आपल्याला व्यवस्थित सोय करून दिली आहे। त्यामुळे कचरा नेहमी याच्यातच टाका। ट्रेन सुटायला लागली आपली, आता बघूया पुढे काय काय आपल्याला बघायला मिळते। आणि वेगवेगळे नाश्ते यायला लागले सकाळी सकाळी ट्रेन। वडापाव है, गरम गरम वडापाव, वडापाव। दादर स्टेशन आले, थोडी गाडी भरेल इथे वाटतं। रिजर्वेशन है सीएसएमटीला चढायचा हाच फायदा असतो, हवी ती सीट मिळते। आता बघा पूर्ण गाडी खतरनाक। ठाण्याला पोचलो आता आपण, अजून गर्दी होईल। दादरला आपल्यावर एक आजी पण चढलेली आहे, थंडी वाजते। चिक्की लाटो बटर चली सेजवान चली केला चिप्स है भाकड़ वाली भड़न गया बटर चली गया
चलो राजगिरा चिक्की लाडो बटर चिल्ली शेजवान चिल्ली केला चिप्स स्पेशल वाला खाऊ घेऊन फिरत आहे. चलो भाई खाने पीने का आ गया राजगिरा चिक्की लाडो बटर चिल्ली 20 रुपया वडा पाव आहे वडा पाव. ब्रेड ऑमलेट कटलेट पिज़्ज़ा उपमा सैंडविच वेज सैंडविच बस बाजू में ब्रेड ऑमलेट कटलेट पिज़्ज़ा उपमा लेडीज सॉक्स है जेंट्स सॉक्स है बच्चों का सॉक्स है ब्रेड ऑमलेट सीरा उपमा गरम वडा पाव गरम वडा पाव गरम वडा पाव. समोसे 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 समोसा लो समोसा एक गरम लो समोसे आता जस्ट पनवेल स्टेशन गेले. पनवेलला गाडी खचाखच भरली आहे. दादर आणि ठाण्यापेक्षा जास्त गर्दी दिसते. माणसांना उभं राहायला सुद्धा जागा नाही आहे इकडे. आणि मी सुद्धा अशी बोलते कारण इथे बॅग्स अशा अडकवल्या आहेत. बघताय तुम्ही आसपास किती गर्दी होईल. माणगाव येईल पुढे तेव्हा थोडी गर्दी कमी होईल. माणगाव खेड नंतर चिपळूणपर्यंत ट्रेन बऱ्यापैकी रिकामी होती. पनवेलच्या पुढे डोंगर दिसायला लागले की वाटायचं गावात एंटर केलंय आपण. माणगाव स्टेशन आलं आणि बऱ्यापैकी गर्दी कमी झाली आहे आणि इथल्या बॅग पण गेल्या त्यामुळे जरा मोकळं मोकळं वाटतंय परत. आजी पण फिरताना दिसत आहे ट्रेनमधून इकडे तिकडे. आजच कळलं मला. मी पहिल्यांदा बघते की जनरल डब्यात सुद्धा TC येतात. त्यामुळे जर जे कोणी असतील विदाउट तिकीट प्रवास करणारे त्यांनी ह्या गोष्टीची काळजी घ्या. TC आता जनरल डब्यात सुद्धा चेकिंग करतात. ठीक आहे. मोके सुरू झाले. गावी यायचा फील यायला लागलाय परत. आवळा मसाला चिंच 20 वाले आंबोळी 25 कलेक्टर 10,000 रुपये खाऊ बेडे किती द्याव सगळं मिळतं या ट्रेनमध्ये जसं की आपला मेदूवडा लेमनच्या गोळ्या आहेत तिखटाच्या गोळ्या भज्या आहेत त्यानंतर बिर्याणी होती आणि अजून काय ना काय सारखं सारखं येतच राहतं. मी कदाचित
वडापाव घरगुती आहे. सर्दीला खोकल्याला मला सर्दी झाली आहे सकाळपासून, नाक चोरलंय, तर त्या गोष्टीची सुद्धा सोय झाली आहे माझी या ट्रेनमध्ये. मी आले बघ परफेक्ट आहे. ना जास्त तिखट आहे ना जास्त गोड आहे. व्यवस्थित प्रमाणात दोन्ही इन्ग्रेडियंट सगळं खातात. वेज नॉन वेज खाना 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 वेज बिरयानी, वेज फ्राइड राइस, चिकन बिरयानी, चिकन फ्राइड राइस, अंडा बिरयानी, खाना 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 है वेज बिरयानी, वेज फ्राइड राइस, चिकन बिरयानी, चिकन फ्राइड राइस। चिपळूणच्या मागे आहोत आता, परशुराम घाटाच्या जवळ. तिथे बघून टाका. आपल्यासोबत आजी सुद्धा होत्या, दादर पासून चढलेल्या त्या, आणि त्या आता उतरतात. मिक्स फ्रूट हे वड़ा गरम है मिक्स फ्रूट हे वड़ा पाव रे फ्रूट सैलेड वड़ा पाव जसं स्टेशन आलं तसं भरपूर फेरीवाले गाडीत चढले आणि त्यांचाच गोंधळ चालू आहे. माणसं सगळी उतरली आहेत आता, बऱ्यापैकी रिकामी झाली, त्यांचाच जास्त गोंधळ. हे वड़ा गरम है 10 रुपये 10 अंकल. वाशिष्ठी नदीवरून आपण आता जस्ट क्रॉस झालेलो आहे. मला खरं तर जाम सर्दी झाली आहे, पण मला दहीवडे खूप आवडतात. आणि मार्केटमध्ये आता एक फेरीवाला आलेला विकायला, त्यामुळे मला काय मोह आवडला नाही आणि मी दहीवडे विकत घेतले. टेस्ट करून बघते कसे आहेत. चांगलेच असतात दहीवडे, छानच असतात. छान आहेत. स्टेशनला आता आपण थांबलोय, कारण गाडी क्रॉसिंगसाठी थांबली आहे. आणि उक्षी स्टेशनच्या जेव्हा आपण पुढे जाऊ तर तिकडे कोकण रेल्वेचा सगळ्यात मोठा बोगदा येईल. रत्नागिरी स्टेशन आले आता. चला गरम गरम है वड़ा पाव है गरम गरम है, बड़ा ताजा फ्रेश वाले गरम गरम वड़ा पाव है.
आता आपण पोहोचलो आहोत आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी. नेक्स्ट स्टॉप असेल आपला तालुका आणि तिकडून मग घरी. आम्हाला जागा भेटली आता वडा पाव रे, वडा पाव रे. चला ब्रेड ऑमलेट वेज सँडविच चला ब्रेड ऑमलेट रत्नागिरीला गाडी थांबलेली आहे, तेवढंच सँडविच आता किलोडे स्टेशन गेलो. या स्टेशनशी माझ्या बऱ्याच आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. पुढच्या व्हिडिओजमध्ये कधीतरी सांगेन त्याबद्दल. आत्ताच राजापूर स्टेशनवरून डायरेक्टली मी घरी आले आहे. प्रवासात थोडी तब्येत माझी डाऊन झालेली. तिकडून निघतानाच मला व्हायरल इन्फेक्शन झालेलं आणि ट्रेनमध्ये विंडो सीट आणि दहीवडे खाऊन अजून मला त्रास झाला. त्यामुळे मी बऱ्याच गोष्टी ठरवलेल्या व्हिडिओमध्ये दाखवायच्या, त्या अनफॉर्च्युनेटली दाखवू शकले नाही. तरीसुद्धा हा माझा पहिलाच प्रयत्न होता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर काही तुमचे सजेशन्स असतील ते सुद्धा कमेंटद्वारे मला माझ्यापर्यंत पोहोचवा. इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवर माझ्याशी कनेक्टेड राहा. यूजर नेम स्क्रीनवर दिसत आहे आणि लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. बाकी माझ्या नवीन चॅनलची सुरुवात झाली आहे. चॅनलच्या पुढील वाटचालीसाठी तुमचा सहयोग महत्त्वाचा आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.